नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण बघितलं की इथे अर्णवचं ईश्वरीवरती खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा आजीचा शब्द राखण्यासाठी त्याने लावण्याबरोबर लग्नाला होकार दिलाय. आणि इथे एका बाजूला ईश्वरी आणि राकेश या दोघांचा सुद्धा साखरपुडा त्याच दिवशी आहे, ज्या दिवशी लावण्या आणि अर्णवचा साखरपुडा आहे. तर इथे आता अर्णवच्या साखरपुड्याला थांबता यावं यासाठी राकेशने आपल्या साखरपुड्याचं टायमिंग हे थोडंसं पुढे घ्यायला सांगितलेलं असतं. म्हणजे अर्णवचा साखरपुडा 10 वाजता होतो, तर राकेशने आपल्या साखरपुड्याचं टायमिंग हे 1:30 वाजताचं ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्णव मनाच्या विरुद्ध लावण्याबरोबर साखरपुडा करतो, पण तरीसुद्धा मनापासून तो आनंदी नाही आहे. आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीसुद्धा मनामध्ये खूप जास्त कन्फ्यूज झाले. कारण तिला असं वाटतंय की आईबाबांसाठी मी राकेशबरोबर लग्नाला होकार दिला आहे, पण तिचं प्रेम हे अर्णववरती आहे या गोष्टीची जाणीव तिला झालेली नाही आहे. पण तरीसुद्धा तिला वाईट खूप वाटते. तिला कळत नाही आहे की नेमकं तिला काय होतं आहे. तिला इथे रडूसुद्धा आपलं आता आवरता येत नाही आहे. तिला रडायलासुद्धा येतं आहे आणि ती इथे आनंदीसुद्धा नाही. तेव्हा तिला तिची बहीण विचारत असते की नेमकं काय होतं आहे. तर ईश्वरीला कळतच नाही आहे की तिला हा साखरपुडा करायचा आहे की नाही. पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णव ईश्वरीकडे जातो आणि तिथे गेल्यानंतर अर्णवला कळतं की इथे राकेश ईश्वरीची फसवणूक करतोय. त्यामुळे ईश्वरीची फसवणूक करणाऱ्या राकेशला अर्णवने पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि ईश्वरीबरोबर थाटामाटात लग्न केलेलं असतं. आणि त्याचबरोबर लावण्या आणि वल्लरीने ईश्वरीची जी पत्रिका बदललेली असते त्याचं सत्य अंजलीला कळलेलं असतं. कारण इथे ईश्वरीची पत्रिका जी जाळलेली असते तिचा तुकडा अंजलीला सापडल्यानंतर इथे वल्लरी आणि लावण्याच्या प्लॅनबद्दल अंजलीने आजीच्या समोर खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडतात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे अर्णवने आपल्या माणसाला, जो खबरी आहे पाटील, याला सांगितलेलं असतं की तुम्ही राजेश या वकिलाची माहिती काढायची आहे. तेव्हा इथे खबरी पाटील राजेश नावाच्या वकिलाची माहिती काढण्यासाठी आपली माणसं कामाला लावतो आणि स्वतःसुद्धा या केसमध्ये लक्ष घालतो. पण राजेशबद्दल माहिती मिळतच नाही. पूर्ण हायकोर्टामध्ये 4 राजेश नावाचे वकील काम करत असतात. त्याच्यामध्ये 3 लोक जे असतात त्यांची नावं इथे खबरीने म्हणजे पाटीलने अर्णवला सांगितलेले असतात. पण जो चौथा राजेश नावाचा वकील आहे तो काही तिथे सापडतच नाही आहे. म्हणजे अंजलीचा नवरा हा व्यक्ती हायकोर्टामध्ये जातच नाही ही पाटीलनी टीप दिलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जीजू जर आता हायकोर्टामध्ये जात नाही तर मग ते नक्की जातात तरी कुठे. तेव्हा अर्णवला इथे राकेशवरती आधीच संशय आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवला असं वाटतं की ईश्वरीच्या बोलण्यावरून त्याला कळलेलं असतं की राकेशसुद्धा एक वकील आहे. मग तो सुद्धा वकील कसा काय असू शकतो. हा योगायोग आहे का असा प्रश्न त्याला पडतो. लावण्याबरोबर साखरपुडा मनाच्या विरुद्ध पार पडलेला असतो. पण तरीसुद्धा इथे अर्णवच्या मनातून ईश्वरी काही जायला तयार नाही आहे. तेव्हा अर्णव इथे आता ईश्वरीकडे जायला निघतो. कारण इथे आकाशला नम्रताचा फोन आलेला असतो. ईश्वरी मनापासून हा साखरपुडा करत नाही आहे, ते आईबाबांसाठी हा साखरपुडा करते असं नम्रता आकाशला सांगते. ईश्वरी मनापासून अजिबात खुशच नाही आहे. तेव्हा अर्णवला ही बातमी आकाशकडून कळते. आकाश म्हणतो की दादा, ईश्वरी साखरपुडा करते राकेशबरोबर, 1:30 वाजताचा मुहूर्त आहे. तर मला असं वाटतं ती हा साखरपुडा मनापासून करत नाही आहे. कारण नम्रताचा मला कॉल आला होता, ती मनाविरुद्ध म्हणजे तिच्या आईबाबांसाठी हा साखरपुडा करते. कारण तिचे आईबाबा लहानपणीच गेले. तिला इथे नम्रताच्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केले. त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे की ईश्वरीने राकेशबरोबर लग्न करावं, म्हणून ती या लग्नाला तयार झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला ते बघवत नाही. अर्णव लगेचच आपली गाडी घेतो आणि ईश्वरीकडे जायला निघतो. तेव्हा इथे अंजली देवघरात गेलेली असते आणि ती अर्णवसाठी प्रार्थना करत असते. म्हणत असते की देवा, माझ्या चिंटूवरती हे जे काही संकट आले ना बाजूला होऊ दे. लावण्य नावाचं
त्याचं ईश्वरीवरती प्रेम आहे आणि खूप प्रेम आहे. ईश्वरी जर माझ्या चिंटूच्या आयुष्यात असेल तर माझा चिंटू नेहमी आनंदी राहील, मला त्यांची चिंता राहणार नाही, असं इथे अंजली म्हणत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता देवघरामध्ये उभी असताना अंजलीला एक कागदाचा तुकडा इथे टेबल खाली सापडतो. आणि तो कागदाचा तुकडा सापडल्यानंतर त्याच्यावरती ईश्वरीचं थोडंसं नाव आणि तिची जन्मतारीख वगैरे अंजलीला दिसते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ईश्वरीची जन्मपत्रिका तर इथे जळलेली आहे, म्हणजे हे कारस्थान कुणाचं असेल. जेव्हा इथे वल्लरीने ईश्वरीची पत्रिका जाळलेली असते तेव्हा ती जळल्यानंतर ती अर्धी विझलेली असते. तेव्हा तो कागदाचा तुकडा बरोबर देवघराच्या खाली जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी तो कागदाचा तुकडा उडालेला असतो आणि बरोबर इथे आता अंजलीला तो सापडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अंजली ईश्वरीचं जन्मतारीख, तिची जन्माची वेळ गुरुजींना पाठवून देते आणि पुन्हा ती इथे अर्णवची पत्रिका गुरुजींना पाठवते आणि म्हणते की या दोघांच्या पत्रिका जुळतायत का ते बघा. तेव्हा ईश्वरीची जी पत्रिका असते त्याच्यावरती तिचं टायमिंग वगैरे असतं आणि त्याच्यावरून इथे अर्णवची आणि तिची पत्रिका जुळण्याचं काम गुरुजी सुरू करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गुरुजी जेव्हा पत्रिका जुळतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. ते लगेचच अंजलीला फोन करून सांगतात की अंजली बाळा, अगं मागे सुद्धा ही पत्रिका मी तुला जुळून दिली होती ना, अगं उत्तम पत्रिका आहे ही, म्हणजे 100पैकी एखाद दुसरीच पत्रिका अशी जुळत असते. 36पैकी 36 गुण जुळत आहेत. अगं ही मुलगी आपल्या अर्णवच्या आयुष्यात आली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल, मी आधीसुद्धा तुला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे अंजली म्हणते की अच्छा, म्हणजे हे सगळं मुद्दामून घडवण्यात आलं आहे, तर म्हणजे ईश्वरीच्या पत्रिकेमध्ये अजिबात काहीही दोष नाही आहे. कारण इथे अंजलीने ईश्वरीची जी काही जन्मतारीख असते, तिचं जे काही जन्मस्थान आहे, वेळ आहे, हे सगळं गुरुजींना तिने दिलेलं असतं, कारण तिने लिहूनच ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे ईश्वरीने पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका गुरुजींकडून जुळून घेतल्यानंतर अंजलीच्या समोर वल्लरीचं सत्य आलेलं असतं. तिला कळतं की इथे मामीची इच्छा आहे की लावण्याने या घरची सून व्हावं आणि म्हणूनच हे सगळं मामीने केलं असेल. म्हणून इथे अंजली ती पत्रिका घेते आणि आता आजीला दाखवते. त्यामुळे आजीच्या समोर सत्याचा उलगडा हा झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एका बाजूला अर्णवने राजेशची माहिती पाटीलला काढायला सांगितलेली असते, पण इथे अर्णवने राकेशची सुद्धा माहिती काढायला सांगितलेली असते की हायकोर्टामध्ये राकेश नावाचा कोणी माणूस आहे का ते बघा म्हणून. तर इथे राकेश देशमुख असं नाव सांगितल्यानंतर पाटीलने त्याचा शोध सुरू केलेला असतो. पण राजेश आणि राकेश या दोन्ही नावाचे व्यक्ती त्या हायकोर्टामध्ये नाहीच आहेत असं पाटील अर्णवला फोन करून सांगतो. तेव्हा अर्णव म्हणतो की राकेश नावाचा एकसुद्धा वकील नाही आहे का तिथे. तेव्हा पाटील म्हणतो की नाही, राकेश नावाचे जे काही वकील आहेत ते सगळे मला सापडले, पण ते वेगळे आहेत, काहींची तर लग्न झालेली आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो की काहीतरी गडबड नक्की आहे, हा राकेश नेमका कोण आहे हे मला जाऊन आता बघायलाच हवं. ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये असं अर्णवला वाटत असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव आपली गाडी घेतो आणि लगेचच ईश्वरीच्या घरी जायला निघतो. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीच्या घरी जातच असतो तेव्हा ईश्वरीसुद्धा नाराज असते. मनापासून ती या साखरपुड्याला तयारच नसते. इथे अंजलीने गुरुजींकडून ती पत्रिका मागवून घेतलेली असते ईश्वरी आणि अर्णवची. ती पत्रिका आल्यानंतर इथे अंजली ती पत्रिका आपल्या आजीला दाखवते आणि म्हणत असते की आजी, जरा ही पत्रिका बघतेस का. तेव्हा आजी ती पत्रिका बघते. तेव्हा इकडे आता अंजली म्हणत असते की तुला माहिती आहे का, ईश्वरीची आणि चिंटूची पत्रिका मी गुरुजींना पुन्हा एकदा बघायला सांगितली होती, त्यांचे गुण जुळतायत का ते सांगा. ईश्वरीच्या पत्रिकेमध्ये एवढा मोठा दोष खरोखर आहे का ते मला बघायचं होतं. पण गुरुजींनी मला सांगितलं की ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका ही जुळते, 36पैकी 36 गुण जुळत आहेत. तुला जर इथे माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर हवं तर तू गुरुजींजवळ बोल. मी पुन्हा इथे ईश्वरीची आणि चिंटूची पत्रिका बघायला सांगितलं होतं आणि ही बघ, ही जी पत्रिका ईश्वरीने आपल्याला दिली होती तिची पत्रिका जळली कशी, कुणी जाळली ती, तिचं टायमिंग वगैरे माझ्या लक्षात होतं, मी लिहून ठेवलं होतं आणि म्हणून मी इथे ईश्वरीची पत्रिका पुन्हा अर्णवच्या पत्रिकेबरोबर जुळते का ते बघायला सांगितलं. तर त्या दोघांची पत्रिका जुळते. गुरुजी म्हणाले की 100पैकी 2-3च पत्रिका असतात ज्या अशा नशीबवाल्या लोकांच्या असतात ज्या जुळतात.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीने वल्लरीचं भांडं आजीसमोर फोडलेलं असतं. ती म्हणते की कुणी सांगितलं की आपल्या ईश्वरीची पत्रिका जुळत नाही आहे, कुठल्या गुरुजींनी सांगितलं, हे सगळं खोटं आहे आजी. त्यामुळे इथे आजीला कळलेलं असतं की ईश्वरीच्या पत्रिकेमध्ये अजिबात काहीही दोष नाही आहे. तर एका बाजूला इथे आता आजीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल जो काही राग असतो तो बाजूला झालेला असतो. आजीने गुरुजींना फोन करून स्वतः ईश्वरी आणि अर्णवच्या पत्रिकेबद्दल चौकशी केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो कुठेतरी काळं बेरं आहे हे आजीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता राकेशला बघायला जात असतो. नक्की तो मुलगा कसा आहे हे त्याला बघायचं असतं आणि त्याचं ईश्वरीवरती इतकं प्रेम आहे की तो तिला दुःखामध्ये अजिबात बघू शकत नाही. एका बाजूला अर्णव आणि ईश्वरीची पत्रिकासुद्धा जुळले. वल्लरी आणि लावण्याचं भांडं अंजलीने आजीसमोर फोडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पत्रिका कुणी जाळली हे आता आजी सगळ्यांना विचारत असते, पण कुणाच्याही तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नसतो. त्यानंतर इथे अर्णव आता ईश्वरीच्या घरी पोहोचल्यानंतर त्याच्या गाडीचा आवाज आलेला असतो आणि तोपर्यंत राकेश आणि ईश्वरी दोघेजण साखरपुड्यासाठी बसलेले असतात, एकमेकांना अंगठी घालणारच असतात. तेवढ्यात सुप्रिया म्हणते की राकेशजी, आता आमची ईश्वरी तुमची झालेली आहे बरं का. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी कधीपासून या क्षणाची वाट बघत होतो आणि फायनली तो दिवस आलेला आहे असं राकेशला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो नियतीचा खेळ काही वेगळाच आहे. तर इथे अंजलीची फसवणूक करून झाल्यानंतर राकेश ईश्वरीची फसवणूक करतोय आणि आधीसुद्धा इथे त्याने एका बायकोला मारून तर टाकलेलंच आहे. तर इथे राकेशच्या पापाचा घडा आता भरलेला असतो. ईश्वरी बरोबर फसवणूक होण्याच्या आधीच तिथे अर्णव पोचलेला आहे. तर इथे अर्णवच्या गाडीचा आवाज आल्यानंतर इथे ईश्वरी दाराकडे बघायला लागते. ज्या वेळेला इथे सुप्रिया आणि काका दोघेजण मिळून ईश्वरीचा हात राकेशच्या हातामध्ये देत असतात इथे अंगठी घालण्यासाठी, तेव्हाच प्रेक्षकांनो इथे ईश्वरी हे लग्न मनापासून करण्याचा प्रयत्न करत असते. पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये आता सत्य ईश्वरीला कळावं हेच असतं. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो. अर्णवच्या गाडीचा आवाज ऐकल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. राकेशच्या हातातून अंगठी सरकते आणि ती दाराजवळ जाऊन पडते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अर्णव बघण्याचा प्रयत्न करत असतो की नक्की बसलंय कोण. तर अर्णवला सुद्धा तिथे राकेश बसल्यासारखं वाटतं. तेव्हा इथे अर्णव पुढे चालत चालत येतो. अर्णवला बघितल्यानंतर राकेश इतका घाबरतो की लगेचच तिथून पळून जात असतो. पण प्रेक्षकांनो अर्णव त्याला पकडतो आणि म्हणत असतो की कोण आहेस तू, बघू दे. तेव्हा अर्णव त्याचा चेहरा बघतो आणि फायनली अर्णवला कळलेलं असतं की तो दुसरा तिसरा कोणी नाही तर राकेशच राजेश आहे आणि राजेशच राकेश आहे. हे सत्य आता अर्णवला कळलेलं असतं. तेव्हा अर्णव संपूर्ण कुटुंबाला सांगतो की हे तर माझे राजेश जिजू आहेत, तर हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. हे आता अर्णवने ईश्वरीच्या आईवडिलांना सांगितलेलं असतं आणि इथे राजेशची खूपच जास्त धुलाई केलेली असते. त्याला मारलेलं असतं आणि इथे पाटीलला सांगून पोलिसांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. इथे पोलीस येतात तेव्हा अर्णवने मागचा पुढचा विचार न करता आपल्या बहिणीची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. राकेशला अरेस्ट करायला लावलेले असते, कारण त्याने फक्त अंजलीचीच नाही तर इथे ईश्वरीची सुद्धा फसवणूक केलेली असते. तेव्हा इथे अर्णव आपल्या मोबाईलमध्ये असलेला इथे राजेशचा आणि अंजलीचा जो फोटो असतो तो सुद्धा तो सगळ्यांना दाखवतो आणि म्हणत असतो की हे बघा, ही माझी बहीण आहे आणि हा तिचा नवरा, म्हणजे याने माझ्या बहिणीची फसवणूक केली आणि तो आता मी सिंदूरची सुद्धा फसवणूक करत होता. बरं झालं मी इथे आलो, त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पोलीस येऊन राकेशला घेऊन गेलेले असतात. त्यामुळे इथे ईश्वरी ही आता खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, पण तुम्हाला कसं कळलं की मी संकटात आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला नाही कळणार तर कुणाला कळणार. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो अंजलीने फोन केलेला असतो की तुझी आणि ईश्वरीची पत्रिका जुळते. तर इथे मामीने ईश्वरीची पत्रिका जाळली होती, त्यामुळे इथे ईश्वरीच्या पत्रिकेमध्ये दोष दाखवण्यात आला होता. तर इथे आजीने सुद्धा तुझं आणि ईश्वरीचं लग्न मान्य केले असं इथे आता अंजलीने फोन करून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या आईवडिलांसमोर तिला रितसरपणे मागणी घालतो आणि विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का.
तेव्हा ईश्वरी आपल्या आईवडिलांकडे बघते आणि 1 मिनिटसुद्धा ती वाट बघत नाही आणि त्यांच्या परवानगीने अर्णवला होकार देऊन मोकळी झालेली असते. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे अंजलीने ईश्वरीच्या आणि अर्णवच्या पत्रिकेचं सत्य आजीला सांगितलेलं असतं आणि वल्लरीचं कारस्थान इथे मामाने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने राकेशला पोलिसांच्या स्वाधीन करत इथे ईश्वरी बरोबर रीतिरिवाजाप्रमाणे थाटामाटात लग्न केलेलं असतं, ते सुद्धा आजीच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाच्या परवानगीने. आणि इथे आता अशा पद्धतीने अर्णवने राकेशला धडा शिकवलेला असतो.